तुम्ही हे अध्यक्ष आहात, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या? हे साहित्य संस्कृती संमेलन विद्रोहीचं हे 15वं आहे. हे एका अर्थानं ऐतिहासिक संमेलन ठरणार आहे. याचं कारण या संमेलनातून एक नवी दिशा महाराष्ट्रातल्या आणि भारतीय तळागाळातल्या जनतेसाठी एक सांस्कृतिक राजकारण आणि या भूमीमधले सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे इतिहासामध्ये काम केलेलं आहे ते या देशभरात घेऊन जाण्याचं काम हे साहित्य संमेलन करणार आहे. मी माझे मोठे बंधू डॉक्टर भारत पाटणकर यांनी मागच्या संमेलना अगोदरपासूनच एक मोठी परंपरा या महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. एका अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेला नवी सांस्कृतिक जाणीव आणि नेणीव निर्माण करण्यासाठी भारत पाटणकरांनी खूप लिखाण केलेलं आहे. ते मागच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर या संमेलनामध्ये ती धुरा माझ्याकडे येणार आहे. मला खूप आनंद वाटतो की जरी आजूबाजूला काळोख असला तरी त्या काळोखाला आम्ही आमची संधी समजतो आणि इथून पुढे जे साहित्य संमेलनातनं जे काही निर्माण होईल ते आमचे लक्ष्मण दादांनी या महाराष्ट्राला नवं साहित्य दिलेलं आहे. त्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो. हे साहित्य संमेलन एका अर्थानं आमची एक बहीण बिहारमधनं आलेली आहे आणि त्या बिहारच्या बहिणीच्या बरोबर आम्ही हे साहित्य संमेलन उद्घाटन करणार आहोत. एका नव्या जाणीवा नेणीवांचा सैलाब यापुढे महाराष्ट्रामध्ये सुरू होईल एवढं मी एकदम आत्मविश्वासानं सांगतो. हिंदी, मराठी, हिंदी. आज जो विद्रोही साहित्य सम्मेलन हो रहा है सतारा में, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? आज का दिन ये ना केवल इस विद्रोही साहित्य सांस्कृतिक सम्मेलन के लिए एक नया दिन है, परंतु मेरे लिए भी एक ऐतिहासिक दिन है. मैं झारखंड के जहां आदिवासियों की काफ़ी संख्या है, जनसंख्या में दूसरे प्रदेशों से काफ़ी ज़्यादा है, वहाँ से आकर इस क्रांति की भूमि में आकर इस सम्मेलन में भाग ले सकती हूँ. ये अपने में एक संबंधों को जोड़ने का एक विषय. मैं बहुत धन्यवाद देना चाहती हूँ पूर्व अध्यक्ष डॉक्टर भरत पाटणकर को और अभी के अध्यक्ष को, जिन्होंने मुझको ये निमंत्रण दिया आप सबों के साथ. और इस सम्मेलन के साथ ही केवल नहीं, परंतु इस भूमि में जितनी क्रांति के मूवमेंट्स हुए हैं उसके साथ जुड़ने का एक मौका दिया. संबंध तो पहली बार बनते हैं और उसके बाद चलते रहते हैं. इसलिए मैं आज के इस सम्मेलन को